मोठी बातमी. मेडिकल वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलींना 100% शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क माफ. पुणे. प्रतिनिधी. राज्यातील वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातून एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. आर्थिक परिस्थितीमुळे डॉक्टर होण्याचे स्वप्न अधुरे राहू नये यासाठी राज्य सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला असून आता वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थिनींना 100% शिक्षण शुल्क, ट्युशन फी आणि परीक्षा शुल्क एक्झाम फी माफ करण्यात आले आहे. पुण्यासह राज्यातील सर्व शासकीय आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमधील आरोग्य विज्ञानाच्या अभ्यासक्रमांना हा निर्णय लागू होणार आहे. शैक्षणिक वर्ष 2024 ते 25 पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने दिले आहेत. कोणाला होणार फायदा? या निर्णयाचा लाभ खालील अटी पूर्ण करणाऱ्या विद्यार्थिनींना मिळेल. प्रवर्ग EWS, SEBC आणि इतर मागास प्रवर्ग OBC. उत्पन्न मर्यादा. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांच्या मर्यादेत असणे आवश्यक. प्रवेश. ज्या मुलींनी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे कॅप राऊंड प्रवेश घेतला आहे. 50% थेट 100% सवलत. यापूर्वी या प्रवर्गातील विद्यार्थिनींना शिक्षण शुल्कात 50% सवलत मिळत होती. मात्र आता उर्वरित 50% शुल्काचा भारही शासन उचलणार असल्याने विद्यार्थिनींना पूर्णपणे मोफत शिक्षण मिळणार आहे. यामुळे पुण्यातील BJ मेडिकल कॉलेजसह इतर नामांकित खासगी महाविद्यालयांमधील हजारो मुलींना मोठा दिलासा मिळाला आहे. उत्पन्न दाखल्याचा कटकटीतून सुटका. शासनाने या प्रक्रियेत आणखी एक महत्त्वाचा बदल केला आहे. 1. EWS प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आता पालकांच्या एकत्रित उत्पन्नाचा दाखला ग्राह्य धरला जाईल. 2. ज्या विद्यार्थिनींना प्रथम वर्षात या शिष्यवृत्तीचा लाभ मिळेल त्यांना त्यांचा वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत दरवर्षी पुन्हा नवीन उत्पन्न दाखला सादर करण्याची गरज भासणार नाही. पुण्याच्या शिक्षण क्षेत्रात स्वागत. पुणे हे वैद्यकीय शिक्षणाचे मोठे केंद्र असल्याने या निर्णयाचे स्वागत होत आहे. केवळ उत्पन्नाच्या दाखल्याअभावी किंवा फी भरण्याच्या क्षमतेअभावी गुणवंत मुलींना शिक्षण सोडावे लागू नये हा यामागचा मुख्य उद्देश आहे. व्यवस्थापन कोटा आणि संस्था स्तरावरील प्रवेश वगळता इतर सर्व पात्र विद्यार्थिनींना हा लाभ तात्काळ लागू होणार आहे. व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे.